माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी 5 महिने झाले आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, परंतु अजूनही त्यांनी सरकारी बंगला जो त्यांचा होता 7 पुढा मंत्री होता त्यावेळेस तो बंगला अजूनही सोडला नाही। आपलं मंत्रिपद गेल्यानंतर जो सरकारी बंगला असतो तो 15 दिवसात सोडायचा असतो। धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे की माझ्या आजारपणामुळे तसंच माझ्या मुलीच्या शाळेमुळे मला मुंबईत राहावं लागतं। जरूर तुम्ही मुंबईत राहा मुंडे साहेब, परंतु हा जो बंगला आहे हा शासकीय बंगला आहे, सरकारी कामासाठी वापरला जातो। तुमच्या वैयक्तिक कामासाठी हा बंगला तुम्ही वापरू शकत नाही। जर तुम्ही स्वाभिमानी असतात तर एखादा 2 BHK तुम्ही भाड्याने घेतला असता किंवा विकत घेतला असता आणि तिथं राहिले असतात। हा बंगला अंदाजे 4,500 स्क्वेअर फीटचा आहे, म्हणजे याच्या दंडाची रक्कम ही महिन्याला 200 रुपये चौरस फुटाप्रमाणे तब्बल 5 महिन्याची म्हणजे 46 लाख रुपये इतकी आज रोजी आहे। ह्या दंडाच्या पैसा वसूल केला पाहिजे। मुख्यमंत्र्यांना हा दंड माफ करण्याचा अधिकार असतो, पण त्यांनी यातील 1 रुपया देखील माफ करता कामा नये अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेली आहे। तसंच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना आव्हान केलं आहे की धनंजय मुंडे यांचे जो दंड आहे तो तुम्ही माफ करू नका। तर काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला कमेंट करा।